समजला गोड्या बंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागलीची आस समजला गोड्या बंगाची लागलीची आस समजला गोड्या बंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची जाणी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी लागली आस समजला पाट्या पांडुरंगाची पाट्या पांडुरंगाची पाट्या पांडुरंगाची सचिन दिलीप काटकर त्यांच्याकडून त्या बाजूवर खुश होईल केसरबाजी मिळेल त्याच्यावर आला विठेवरी कुंडलिकासाठी आला विठेवरी कुंडलिकासाठी आला विठेवरी कुंडलिकासाठी आला विठेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढारी 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 तारियली अभंग गाता संत गोबाची तारियशी अभंग गाता संत गोबाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कीर्तनी रंगला रामदेवा संगे कीर्तनी रंगला रामदेवा संगे कीर्तनी रंगला रामदेवा संगे कीर्तनी रंगला सावता संगे मला कसलीला नाता घरी पाणी सावता संगे मला बसलीला नाता घरी पाणी सावता संगे मला कसलीला नाता घरी पाणी सावता संगे मला बसलीला नाता घरी पाणी अमर झाली ती डोळे संत कबीराची अमर झाली ती डोळे संत कबीराची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची
तुझी आगाध लीला दाविली जगाला अशी तुझी आगाध लीला दाविली जगाला सुख शांती दिली मनाला भज तुझी ख्याती सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती सुख शांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती अखंडित घडो सेवा मज पामराशी अखंडित घडो सेवा मज पामराशी कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागलीसी आस मजला गोडी अभंगाची लागलीसी आस मजला गोडी अभंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची कृपा द्या पांडुरंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची लागलीशी आस मजला गोड्या बंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ऐका नरेंद्र मलू येरमार रुदापूर 21 रुपयाची भेट धन्यवाद हॅलो हॅलो ऐका आमचे महादेवरावजी बंके राहणार संगुजीवाडीकर माळकोट्याची जावाई कृपा त्या पांडुरंगाची या गीतावरती खुश होऊन 51 रुपयाची भीक पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद 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 आदरणीय सन्माननीय शिवचरण प्रदीप शिरगिरे शिवचरण प्रदीप शिरगिरे पोट घे मासाकांत महाराज की जय अहो मासा म्हणती ऐका देवा नका न तंतनू अहो मासा म्हणती ऐका देवा नका न तंतनू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू नका न देवा सवतानु धनगराची बारू अहो नका नका देवा सवतानु धनगराची बारू अरे मावसा म्हणते ऐका देवा नका न तंतनू अरे मावसा म्हणते ऐका देवा नका न तंतनू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू अहो मासा म्हणती ऐका देवा नका न तंतनू हो मासा म्हणती ऐका देवा नका न तंतनू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू अहो नका नका देवा सवतानु धनगराची बारू मावसा म्हणते ऐका देवा नका न तंतनू मावसा म्हणते ऐका देवा नका न तंतनू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू मला नका न देवा सवतानु धनगराची बारू तुमचा भानुवरी जीव जीवा पाड भोळ्या जीवाला या लावलं या वेड ओळा जीवाला या लावलं या येड ओळा जीवाला या लावलं या येड सुना सुना वाटे तुया तू गड का चाली देवा भानुबाई कड ताले देवा बाणूबाईकडे ताले देवा बाणूबाईकडे ऐका मालू व्यंकटराव शिरगिरे राहणार माळकोटेकर 51 रुपयाची भेट धन्यवाद त्यांचं म्हणणं चिमणीचं गाणं होईल काय हरकत नाही हे झाल्याच्या नंतर असं वागणं तुमचं बघून डोकं लागलंय भुनभुनू असं वागणं तुमचं बघून डोकं लागलंय भुनभुनू देवा सवता आणू धनगराची बारू नका न देवा सवता
मालकोटा त्यांच्याकडून 21 रुपयाची भेट. धन्यवाद. माझ्या ध्यानी मनी देवा तुमचा मुकुडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा. माझ्या ध्यानी मनी देवा तुमचा मुकुडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा देवा जाणून घ्या ना माझा तुकडा. नका संसार करून जाऊ उघडा माझा पगारी माझ्या काळजाचा तुकडा माझा पगारी माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पगारी माझ्या काळजाचा तुकडा. असं वागणं तुमचं बघून लोक लागले भुलभुल असं वागणं तुमचं बघून लोक लागले भुलभुल मला नका देवा सवता धनगराची बालू आहा नका देवा सवता धनगराची बालू अहो नका देवा सवता धनगराची बालू माणसं म्हणते ऐका देवा नका ना तंतन माणसं म्हणते ऐका देवा नका ना तंतन. मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू. पडले रातीला चमचम चांदण तुम्हा विना देवा सुन हे अंगण तुम्हा विना देवा सुन ये अंगण तुम्हा विना देवा सुन ये अंगण. पडले रातीला चमचम चांदण तुम्हा विना देवा सुन हे अंगण तुम्हा विना देवा सुन ये अंगण तुम्हा विना देवा सुन ये अंगण. बघा मांडण केलं या भांडण गोड शब्दात अनुच या गाणं गोड शब्दात अनुसया गाणं गोड शब्दात अनुसया गाणं. मुरली केस उडून गाणं लागले गुणगुणू मुरली केस उडून गाणं लागले गुणगुणू नका देवा सवता धनगराची बानू आहा नका देवा सवता धनगराची बानू अहो नका देवा सवता धनगराची बानू. माणसं म्हणते ऐका देवा नका ना तंतनु माणसं म्हणते ऐका देवा नका ना तंतनु मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू मला नका ना देवा सवतानु धनगराची बानू. बोल सदानंदा कोट घे मालसाकांत महाराज की जय. माननीय सन्माननीय सीताराम. या जन्मामध्ये काही न्यायचं नाही. हे संसार आहे दुःखाचा डोंगर मज 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 एका दिवशी कबाड वजाय सगळं सोडून द्यायचं आपल्याला. काय नाही काय सांग काहीच नाही. काल परवा आमच्या इकडे एक म्हातारा मेलो पुचकल मेलं मेलं कुचकल म्हणा त्याला स्विच पडलं स्विच ऑफ मोबाईल होय काय ते काय मोबाईल काय स्विच पडायला. एकच पोरग एकच पोरगी 2 एकर जमीन होता 25 एकर जमीन कमीला. सगळ्या गावाच्या वरी वाडा बांधला. वरी वरी गावाच्या वरी पुरं गाव खाली घालून नाही नाही गावापेक्षा उच बदमासा गाव खाली नाही रे बाबा गावापेक्षा वरी बांधला. वरी बांधला उच. पोरग झालं इंजिनियर
पुढे झाली कलेक्टर. पोरगी झाली कलेक्टर. मोठं घर बांधलं. त्या घरामध्ये दोघच राहिले. हम तुम. पोरग गेलं पुण्याला. पोरगी गेली मुंबईला. घरामध्ये दोघच राहिले. टिकूबान टिकूबी दोघच राहिले. त्या म्हाताऱ्याला वाटलं देवा हो. एवढं काबाड कष्ट केलो, कधी सप्त्याला पट्टी दिलो नाही, अरे पो कधी देवाच्या दरबारात गेलो नाही. टोपलं भरून नाही गेलो. काय नक्की काय बात नक्की हो. असं घोप देवा त्याला वाटलं बाबा हो मधात नेऊन सोडलं तर बाहेर आणायला कोणी नाही, बाहेर आलं तर मध्ये नाही कोण नाही, बाहेर आणून सोडलं तर मध्ये नाही कोण नाही, मध्ये आणून सोडलं तर बाहेर न्यायला कोण कोण नाही. नाही महाराज. असं घोकून घोकून एका दिवशी म्हातारं पुचकला मेल हो. मेलाला पोराला फोन लावला. लावला महाराज. पोरग इमार बांधून आलं. धांदीनं बांधतात का इमान्याला होय रे? नाही महाराज. पोरग इमान बांधून आलं. बापाच्या गळ्याला पडून लागलं. ही माया होय बरं. अरे माया म्हणून ही माया लढती मायाची फौज. कोणी म्हणे आया येड्याला ठेवा एकदा माणसातून माणूस गेला की काय खरं नाही. कोणतरी म्हणते का हो एक कथा कीर्तन ऐकीत गेलाय, सार्वजनिक त्याच्यामध्ये झटत गेलाय, याला घंटाभर आजच्या दिवस राहू द्या, खंडोबाचं जागरण आहे, उद्या सकाळी त्याला नेऊन घालत म्हणतील काय. अरे काल 4ला गेलाय, सोयरेधारी लांबून आले, बायाच्या दात फिराय बसल्या त्या म्हाताऱ्याला. आधी उचलायला बघा म्हणतील, उचलायला बघा, उचलायचं बघा अरे म्हणते. काढा रे भाई पटकून काढा. काय म्हाताऱ्याला भाई आंघोळला घोकून घोकून म्हातारा मेल्यावर पोराला फोन लावला. पोरग इमान बांधून आलं, बापाच्या गळ्याला पडून लढू लागलं. ही माया होय. बाबा ये आता मजे ढोर कोण वळी रे. बापासारखा बाप गेला तो ढोराचं पडले काय. अशी माणसं 4 बसलेली होती. बदमासा म्हणली 12 वर्ष नोकरी लागली, अजून बापाकडे बघायला आला नाहीस, आणि आता तुला ढोरायचं पडले काय. त्या पोराला वाटलं बाबा खट खट खंडीभर गाई इकाव तरी लागतात, एक नसता 50,000चा गडी नोकरीचा ठेवावं लागते. म्हाताऱ्यानं 50,000ला घर बुडीलं. पोराला म्हणले बदमासा महाग सरक. पोरगी आली, बाई लेकीला मया जास्त असते, नाजूक बाई सोरात लढते, सोरात, आणि बाई सोरात लढते. पोरगी आली, बापाच्या गळ्याला पडून लढ लागली. पप्पा मला घोसफुलं करतो म्हणल्या होत्या की ग. कवा म्हणलं ते म्हाताऱ्यांना, कवा म्हणलं ते ध्यान ठेवूया बाईनं. बघा कोणी कोणाचं नाही. एकटच येणं देवा एकटच जाण. हो मेल्यावर कोणी येईना संग. कोण येणार महाराज. एकटाच जायचं आहे आणि एकटंच यायचं आहे, एकटंच जायचं आहे. कोणी संग येते का. कोण येणार महाराज. कवा बिचाऱ्यानं मरताना म्हणला होता की दसऱ्याच्या दिपोळीच्या आधी मध्ये टपकलं मला दोघाच्या मध्ये. मग पोरीलाही बाजूला केलं. बाई बापानं काबाड कष्ट केलं, तुला कलेक्टर केलं, बाजूला सरक. सुन म्हणली माय माझा नवरा बिल लाग बाई, माझे नंदन बिलडे गे बाई. सुन कुठं बसते. दरवाज्यामध्ये चौकड धरून बसते. माहेरची आत काय बघते, माहेरचा टेम्पो याला काय बघते, झेंडूबाबची बाटल घेते, हातामध्ये झेंडूबामची बाटल घेते. माहेरचा टेम्पो उतरू लागला की डोळ्याला लावते. खळखळ खळखळ पाणी येते. माहेरच्याला वाटते काय सून लढाली, आजूबाजूच्याला वाटते काय सून लढाली. सून काय म्हणते मग, मामा जीव आता माझ्या पप्प्याला कोण घेईल ग. नेऊन सोड मसावट्या दिवसभर खेळून येते घरला. म्हणून पोरग ढोरासाठी, पोरगी घोसफुलासाठी, सून पप्प्यासाठी कोणी नव्ह कोणाचं बाबा. अरे म्हणले कोणी ढोरासाठी लढाले, कोणी पोरासाठी लढाले, कोणी घोसफुलासाठी लढाले. पप्प्यासाठी याला उचला. म्हाताऱ्याला उचललं. म्हाताऱ्याला उचललं, सरणावर नेऊन ठेवलं. पण सरणावर ठेवून ठेवल्यावर अशी म्हातारी चॅप्टर होती या चष्मेवाल्यासारखी. माय म्हणली पहिलं कानामध्ये बिग बाळ्या राहत गेल्यात म्हणून. म्हातारा गेलं तर गेलं ग बाई, पण याच्या कानातली बिग बाळी कशी जाऊ द्यावा, हे सगळं काय जाऊ देणार. मग म्हातारी काय म्हणाली, त्याचं वर्णन सुरू केली. काय माझ्या मालकाला जोडा सोबत गेलाय ग.
काय मजा मालक पटका बांधीत गेलाय ग काय मजा मालकाला बिगबाळी सोबाली ग काय म्हणली अरे बापा म्हणले याच्या कानात बिगबाळे आहे काढा रे म्हणले जाऊ दे ना संग अडकुत आहे का अडकुत अडकिता घेतला बिगबाळी काढली मग देवा कोणाला हो परलाय कमी नाही पोरालाही कमी नाही पोरीलाही कमी नाही या म्हातारीला कोणीतरी याच्या आधारावर पोशील फुडूक मुडूक करून पोसील काय कोंबडी होय काय म्हातारीला आधारावर पोशील म्हातारीला द्याय गेलं मज सोनं गेलं ग म्हणाली अशी हात लांब कराली या सोन्याला काय करू ग म्हणाली नी तर खवाली कंबरला खवाली कमरला खवाली देवानं सांगितलं बाबा ओरिजिनल कपाळाचं गेलं या डुप्लिकेट सोन्याला करून काय घेऊन काय करता म्हणून कोणी नव्हतं कोणाचं म्हणून याच जन्मी ओळखी करा मारा मग संसार बंधनं तोडावे की या जन्मामध्ये काय करायचं आहे ते बघा अलीकडे इकडे यायचं आहे देवानं सांगितलं माझ्या करता 5 पावलं आलास तर तुझ्या करता मी 10 पावलं येईल तू माझ्या नामात मी सदा कामात मी राहील सुद्धा तुझ्या कामात अरे तूच राहशील तुझ्या कामात तर मी राहील माझ्या निदामात बोल सदानंदाचा रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी रासील कुटावरी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं ग बाई पराया घरी रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी ऐका बंधनो या चिमणीच्या आपल्या माहेरी ऐका माधवराव बालाजीराव पैलपार राहणार माळकोटा या सुद्धा भक्ताने 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी ऐका शिवाजीराव पांडुरंग गायकवाड राहणार माळकोटा या सुद्धा भक्तानं 11 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी रासील कुटावरी चिमणी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी 9 महिने पोटात वागविलं तुझला शेवटी सोडून बाई जाशील मजला शेवटी सोडून बाई जाशील सुनीताबाई. मजला. उत्तमराव पवार राहणार येळी तालुका लोहा जिल्हा नांदेड या सुद्धा भक्तांना 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद 9 महिने पोटात वागविलं तुझला शेवटी सोडून बाई जाशील मजला शेवटी सोडून बाई जाशील मजला शेवटी सोडून बाई जाशील मजला ऐका पारुबाई नारायण खंडोजी माधव नाही हनुमते. या सुद्धा भक्तानं राहणार माळकोटेकडे 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद जशी पाकरा परी बाईनं मारली भरारी जशी पाकरा परी बाईनं मारली भरारी लग्न झाल्यावर जाणं बाईला पराया घरी अश्विनी ताई राती जेवली की नाही गौतम पवार राहणार केळी तालुका लोहा जिल्हा परभणी आणि नांदेड या सुद्धा भक्तानं
खरोखर या चालू असलेल्या बायलेकीच्या गाण्यापासून 21 रुपयाची भेट पाठवली. धन्यवाद धन्यवाद. रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी बायला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं बोलला यांकटी रामकोळे राहणार नांदेड या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली. धन्यवाद. लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं ग बाई पराया घरी रासील कोटवारी चिमणी आपल्या माहेरी रासील कोठवरी चिमणी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बोलला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी जोवर लहान तोवर मायरा आता जाणं मुली तुला सासर आता जाणं बाई तुला सासर आता जाणं बाई तुला सासर जोवर लहान ग तोवर मायरा आजवर होत पोरी डोळ्या समोर आजवर होती पोळी डोळ्यासमोर आजवर होती पोळी डोळ्यासमोर जात मुलाची घरी राहते आपल्या घरी जात मुलाची घरी राहते आपल्या घरी बाळगीर व्यंकटराव पाटील वर्जे 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 राहणार डोनगाव दोन वाडेकर या सुद्धा भक्तानं खरोखर या चालू असलेल्या बायलेकीच्या गाण्यावर बसून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. सन्माननीय सन्माननीय ज्ञानोबा सटवाजी वाडेकर राजवाडेकर तालुका हदगाव यांच्याकडून 21 रुपयाची भेट आहे. भेटीबद्दल धन्यवाद. रासील मोठावारी मी आपल्या माहेरी ऐका गौतमी राजू कागणे राहणार कुसनूरकर यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी लग्न झाल्यावर जाणं ग ऐका रोहिणी ताई आता उठली काय झोपीतून बाई. सचिन जोंधळे राहणार वडेपुरकर तालुका लोहा जिल्हा नांदेड या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट. धन्यवाद. रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी रासील मोठावारी चिमणी आपल्या माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाया पराया घरी लग्न झाल्यावर जाणं पोरीला. पराया घरी ऐका करुणा माधवराव कसबारे राहणार जय भीम नगर सर्व सुखाची आगर वरून नवसागर 21 रुपयाची भेट. धन्यवाद. धन्यवाद. या बायलेकीच्या गीतावरती खुश होऊन मुलीच्या जातीचं ऐका इशिका ताई प्रदीपराव शिरगिरे राहणार मालकोटा या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली. धन्यवाद धन्यवाद. मुलीच्या जातीचं खरं का नाही शाबास. ऐकून घे ग चिमाने माई ऐकून घे ग चिमणी बाई ऐकून घे ग चिमणी
या सुद्धा भक्तानं काय तालुका लोहा जिल्हा नांदेड या सुद्धा भक्तानं हे 21 रुपयाची भेट पाठवली भेटीबद्दल धन्यवाद. मुलीच्या जातीचा फरक नाही ऐकून घे माझे चिमुकल ताई, ऐकून घे माझे चिमुकल ताई, ऐकून घे माझे चिमुकल ताई. मुलगी सासर जाई परतून महागारी पायी, मुलगी सासर जाई परतून महागारी पायी. लग्न झाल्यावर अनुताई परमेश्वर उखंडे राजापूर या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली. धन्यवाद. मुलगी सासर जाई परतून महागारी पायी, मुलगी सासर जाई परतून महागारी पायी. लग्न झाल्यावर पराया घरी, लग्न झाल्यावर जाणं ग पराया घरी. महादेवराव बाणेवार राहणार हल्लापूर या सुद्धा भक्तानं या बायलेकीच्या गीतावर खुश होऊन 21 रुपयाची भेट. धन्यवाद धन्यवाद. राशील गुटवारी आपल्या माहेरी, राशील गुटवारी आपल्या माहेरी. लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी, लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी. संगमेश्वर बालाजी शिंगणे राहणार माळकोटेकर या सुद्धा जावाई वा वा जावाई कैलासचा जावाई 21 रुपयाची भेट. धन्यवाद. हा हा राशील गुटवारी चिमणे आपल्या माहेरी, राशील गुटवारी चिमणे आपल्या माहेरी. लग्न झाल्यावर जाणं बायला पराया घरी. भारत कारण आहे अशोकराव वा चिमणे नाही काय शिंगणे राहणार मी काय म्हणलो होतो. माळकोटेकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट. धन्यवाद. हा हा राशील कुठेवरी, आपल्या माहेरी, राशील कुठेवरी. चिमणी आपल्या माहेरी. लग्न झाल्यावर ऐका मारुती फुलकुले राहणार राहणार माळकोटेकर राहणार माळकोटेकर. 51 रुपयाची भेट. खरोखर या चालू असलेल्या बायलेकीच्या गाड्यावर घुसून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटी बदलत. माय बापाच्या माघारी भावल्या कोणाच्या जीवना चालल्या ग बाई उन्हाच्या, चिमण्या चालल्या ग बाई उन्हाच्या. ऐका कृष्णाबाई चेरणे राहणार पांगरगाव या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवली. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय गणेश महाजी पाटील शिंदे यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. माणिका हौसाजी हुलकुले यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. कृष्णा आनंदा शिरगिरे यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. मन्मथ बळी शिरगिरे यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. श्यामसुंदर बळी शिरगिरे यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. बळी व्यंकटेश शिरगिरे यांच्याकडून 21 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. सो पूजा विश्वनाथ शिरगिरे चिटमोगरेकर यांच्याकडून 11 रुपयाची भेट. भेटीबद्दल धन्यवाद. श्रीम मारुती शंकर सोळंकी सहशिक्षक चंद्रपूर दत्ता. मुक्काम माळकोटा रायगड. 51 रुपयाची भेट. भेटीबद्दल 21 रुपयाची धन्यवाद. भेट. धन्यवाद. कोड घे सर्वानंदाचा कोड घे. अहो माणसा म्हणते थांबा देवा ऐकून घ्या ना. झालं की झालं. माणसा म्हणे थांबा देवा ऐकून घ्या ना.
नका जाऊ सोडून बोल सदानंदाचा लोकू हाडले लग बघ माझ्या राया लग बघ माझ्या राया गडजी जुडी जायाची आणि गाडी घुंगराची आली चोरल्या भायाची गाडी घुंगराची आली चोरल्या भायाची गाडी घुंगराची आली चोरल्या गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची झुमक्याची झुमक्याची गाडी झुमक्याची 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 गाडी झुमक्याची झुमक्याची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची गाडी घुंगराची आली थोरल्या मायाची सासू ग सासू
संगम संगमताई संगमताई दत्ता मुंडे राहणार दरेगावची वाडी असला बघताना एक रुपयाचा भेट धन्यवाद गाडी 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 ऐका प्रज्ञाताई माधवराव पवार येळी धन्यवाद अरे घुंगराची घुंगराची गाडी घुंगराची घुंगराची गाडी घुंगराची घुंगराची गाडी घुंगराची घुंगराची गाडी घुंगराची घुंगराची आली थोड्या मायाची गाडी घुंगराची थोड्या मायाची गाडी घुंगराची आली 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 थोड्या अरे अरे प्रधानजी बोला बोला प्रधाना हो हो अरे हिंग इकडे हा. प्रधानजी काय म्हणा राजेश्वरी प्रधान दे बोला हिंग हा हा काय करू या धनाला देऊन टाका म्हणला लिताव का देतो तुला हा हा तेव्हा सांगितलं बाबा महाराष्ट्राचं कुलभूषण तेव्हाच्या प्रधानानं सांगितलं रायश्री तुमच्या कुळीचं कुलदैवत कोणतं शिवानीताई शिवन्याताई बालाजीराव बालाजीराव मला का माहित शिडको शिराडोन मोठी जी यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद शिवमरारीचा रायश्री कसं काय बोले ना केलं राजेश्वरी म्हणून नियम चुकला की यम मागा लागत असतो वर्मा चुकला वर्म चुकला की कर्म मागा लागत असतो तस या म्हणून राजाचा वर्मा चुकला म्हणून कर्म मागा लागला हा हा नियम चुकला म्हणून यम मागा लागला वा. म्हणून माणसाने यम चुकून नियम चुकू देऊ नये इकडे बघा यंकटी कवराजी श्रीगिरे राहणार माळकोटेकर 21 रुपयाची भेट पाठवली धन्यवाद थोड्या दानाचा महिमा आला भोवताच्या आला भूतांच्या कामा धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला हो हो धर्म चांगुनाने केला बाळ भोजीवनाशी दिला नाही सत्व जाऊ दिले राया म्हणून त्या राजाचं दोन्ही चुकलं होतं रोहित गौतम पवार राहणार येळी या सुद्धा भक्तानं 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद प्रधान काय म्हणल्या राजेश्वरी काय म्हणल्या राजेश्वरी एवढा प्रधाना चिंता लागली रे चिंता का उशीर केला म्हणाल्या हो हो का उशीर झाला बघ काय सांगू किती गजगज दरबार बघ श्री आज तुमच्या तू दंडगाव म्हणतानी मी महाराज मी अंगावर रेल्वेच गेली धार 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 100 डब्याची रेल्वे गेली रेल्वे गेली रेल्वे गेली? अंगण रेल्वे गेली काय तुमचं कसं काय नशीब आज म्हणावं बघा? नशीब
आमचं नशीब नशीब म्हणाव काय झालं म्हणालो रेल्वे म्हणालो अंगावून जाऊस तर काय केला हो? हे बघ तुमच्या अंगावर रेल्वे गेली हा, तोपर्यंत तेव्हा तुम्ही तुम्ही काय करत कुठं होत्या रेल्वेच्या फुलाखाली ये पाया ऐकलं बोलतात काय हात अरे इकडे तर म्हणजे अंगावर रेल्वे गेली बरं एक सांग प्रधाना किती गजगज दरबार भरलाय आपला गजगज आपल्या सभेला दरबार यांच्या भरली. सभेची चौकशी करायची कोण सभेला हजर आहे कोण गैर हजर आहे कोण कसं बसलंय कोण कसं बसलंय कोणी लांब पाय करून ऐकायलंय कोणी गुडघे धरून ऐकायलंय कोणी कपाळ धरून ऐकायलंय कोणी कोपरा ऐकाय कोणी ढोपरा बसून ऐकायलंय कोणी लोळायलंय काय नाही कोणी कोपरा नाही कोणी ढोपरा बसून ऐकायलंय तोत्र 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 अरे नाही नाही तोत्र आहे, तोत्र हे बघ प्रधाना एक सांग दरबारात करता उशीर झाला हा असं तुमच्या दुट्याने का म्हणतानी आंघोळ झाली जेवण खावणं झालं मै बायको घरावर होती घरावर काय करू लागली पत्र काढू लागली काय याचू लागली खापरं मै करू लागली. बायको घरात होती गरोदर अरे घरला आपलं आपलं याचं गडी माणसाचं काय काम आहे घरला एकल पाय माणूस हो हो नेटकी माय पुढे वायली निघालो बाहेर निघाला वायली निघालो बापातून बरं 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 नेटकीच नेटकी नेटकीत काय बायकून हाक मारली कोण तुम्हाला मारली काय तुला मारली काय कार भारी ओय, कार भारी बायकोना हात मारली काय हाक मारली हाक मारली हाक हात मारली हात मारली हा हा हाक मारली काय म्हणली कार बारी कुठं तरी या म्हणली मी म्हणलो तुला माहित नाही मला कुठल्या जायचं आज बायकोचं पोट दुखू लागलं अरे राती बुंदा जास्त खाली असेल खाण्याचं नाव हा. गर्दपणाचं पोट दुखू लागलं हा पळ पळ गेलो कुठं विष्णुपुरीला कशाला एक डॉक्टर भेटणार एकही भेटला नाही एक काही भेटला नाही. एकही नाही एक काही नाही एखादी ढोर डॉक्टर आणावं की बायकोचे कापून वाटे घालायचे अरे मला एकाचे डॉक्टर हा हा परतून घरला आलो परतून घरला आलास परतून गावात आलो सगळं गाव पालत घातलो आणि वरी बसलास सगळं गाव फिरलो फिरलं म्हण की हा कशा करता दायनी करता अरे एवढं फिरायचे काय गरज होती रे इथं बसून नाही घेऊन यावं की इथं वाच हिच्याकडे गेलो मला सांगायचं हिच्याकडे घेऊन गेलतो आला असतो दाईनी. हिच्याकडे गेलतो म्हणजे काय म्हणली ये ना म्हणली बाप्पा पोरा मयानं ये न होणार आहे म्हणली. असं एवढी म्हणली. बापू तो जातो लांब बघून घे माझं मला सुधारणा आले म्हणली बापू गुडघे गेले बापू कंबर गेले काय झालं तिला चिकन गोण्या झालं हा हा परतून घरला आलो परतून घरला आलास शिक्क्यावर पार्ट्या होतो पार्ट्या मशीद काय शिक्क्यावर पार्ट्या होतो पार्ट्या मशीद होतो तुमची म्हैस आताच पार्टी झाली काय मै म्हैस आता पार्टी होती माझ्या बहिणीला माहित आहे आता हा हा महाराज हा चूल मोडलो आणि लाकडं पेटलो लाकडं मोडलं चूल पेटवलं म्हण वरी भोगून ठेवलो अरे ठेवला असेल बायको घरात तळमळ करू लागली तिच्या करता नाही एखादी कप चहा करून द्यावा म्हणला असेल तिच्या करता नाही हाय मया करता वा वा बघ असा डायमंड चहा बनलो हा सगळे मयाकडे कळते की माहित असा डायमंड चहा बनलो असा नाही म्हणजे बोललात कप्पे भरली बसी भरली कपय भरला आणि बसी भरली असं घेवा म्हणतानी हा या खंडेराने मला बुंदी दिली बुद्धी दिली म्हणा अरे बुंदी हे बघ बुंदीचं बकड बुद्धी खाला खाली की रात्री बुद्धी दिली हा काय म्हणू बघा बघ जेजुरीचा तुलाच काय जेजुरीचा खंडेरा काय म्हणते काय म्हणते हो जे मजा नामामरी मिळत सदा कामामध्ये काय म्हण बुद्धी दिली हात मारलो पोराला असं बसला निघतो की नाही बाहेर वडी पोर नाही हा पोटातल्या पोराला हाक मारलो ब्यावला. ए भडीच्या म्हणलो माईचा मादरच लपून बसलास हा हा बाहेर तुला त्या ये बाहेर म्हणलो आवाज. नाही का मग तुला पोरग पट आलं हा हा त्याने घेतला कवी कोपातला त्यानं हा हा वा 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 गेलं असं कोणीकडे महाराज? गेलं? ये, पेटी मास्तर गेलं निघून हो महाराज चिंता झाली माझ्या चिंता लागली कोणाला त्या राजा खेमगोंडा गावड्याला शाबास काय म्हणून चिंता लागली मोठी महाराज संतती नव्हती संतती नव्हती कोणाच्या त्या राजा खेमगोंडा गावड्याच्या म्हणून हाक मारली कोणाला प्रधाना बोला राजश्री दिगंबर व्यंकटी पाटील जाधव यांच्याकडून 11 रुपयाची भेट नरेश मारुती किरकण कोडगावकर तालुका लोहा यांच्याकडून 11 रुपयाची भेट भेटीबद्दल धन्यवाद
आनंदा मुंजाजी नरवाडी राहणार मालकोटा यांच्याकडून 11 रुपयाची भेट भेटीबद्दल धन्यवाद. मारुती शंकरराव सोळंके सहशिक्षक चंद्रपूर हलमुक्काम मालकोटा मारुती सरांकडून सुद्धा या ठिकाणी 11 रुपयाची भेट आहे. भेटीबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता अशा पैद्याची हे पैसे आम्हाला काही गरज नाही, हे तुम्हाला द्यायचे पैसे सगळे आता नाही घरला गेल्यावर. हा हा तसं ज्या प्रधानानं सांगितलं रायश्री तुमच्या कुळीचं कुलदैवत कोणतं? आमच्या कोळीचं कोद जेजुरीचा खंडेराया. जेजुरीचा खंडेराया. हो. तेव्हा त्या प्रधानानं सांगितलं रायश्री तुमच्या कुळीच्या कुलदैवताची सेवा करा, होईल तुम्हाला संतती म्हणल्यावर काय केलं या राजानं? गाण्याची लागली गोडी, दोघी तिघीची निघाली घराकडे जोडी. वा वा काय गाणं म्हणावं छान. मावशीला आलं घराचं ध्यान, तसं काय गाणं म्हणावं नकली, बैलाली झोपीची डुकली. तसं महाराज गाण्याचा जुळणा मेळ, दोघी तिने काढाय घराकडे पळ. जाऊ दे सकाळी आम्हाला भंडार आहे. असं अंगावरलं भूषण काढलं, भगव वस्त्र घातलं आणि राजा मनगोंडा गावडी जंगला करता तपा करता कसा निघाला? कसा निघाला महाराज? ओम नमो जय मल्हार, ओम नमो शिव मल्हार, ओम नमो जय मल्हार, ओम नमो शिव मल्हार. आता खुडे खुडे असा निघाला मला अरण्या जंगलानं. हा हा असा निघाला अरण्या जंगलानं. जा जा महाराज. हॅलो. हा हा असा निघाला मला अरण्या जंगलानं. चला महाराज खुडे. खुड्याची वाडी खोडखोड करी. शिवहामदारीचा 24 को सारुण्या जंगलामध्ये गेला कोण? ते राजा खेमगोंडा गावडे आणि महाराज. एका पायावर चप केलं कोण? त्या राजा खेमगोंडा गावड्यानं. अरे 12 वर्ष झाले चपाला, चिंता लागली महादेवाला. जन्माचं रूप धरून महादेव आले कुठं? त्या राजा खेमगोंडा गावड्यापाशी. आणि येऊन काय म्हणतात? कोणा बा कोणता कस का बसलास? तुम्ही कोण आहो? तुम्ही मी जंगम आहो जंगम. जंगम म्हणतात? मला महादेव म्हणतात. वा वा वा. देवाजी देवा हे देवाजी काय म्हणणं? हे बघा हो. इथं कस का बसल्या म्हणाल्या? इथं कस का बसल्या? पोटी संताची नाही प्रधान राजा संत्या टाइमला झोपी घेतास, आता चेती झालास. राजा देण्याच्या संत नाही म्हणाला, संतती नाही म्हणाला, कसलं विद्या देवाजी देईना म्हणाला, देईना देईना म्हणाला. संतती जर देईना गेल्या कसा करशील म्हणाला. इमानदारीने घराकडेच परतून जाणार नाही. कसा करशील? या मांडवालाच फाशी घेईल. मांडव तुमच्या वजन खालीच येईल. देईना म्हणाला. पुढे पुढे नांदेडच्या माईसारखं देऊ काय? हरी हरी लेकरू नाही गेल्या सकाळी चिठ्ठी लिहून ठेवील. आधी नाव ठेवून नांदेडच्या माईचं, मग पवार पाहायचं, मग सातेफळच्या माईचं गाय गोदणे, सकाळच्या पारी पोलीसची गाडी येईल, सगळ्या बायाला भरून नेईल आणि झोपी गेल्या बायाचं मारून मारून ढोपराचं भोगणं करील. शिवहामलारीचा येळकोट घे. येळकोट बोलत झाल्या देवाच्या फौजा. देवाच्या फौजा. अरे येळकोट बोलत झाल्या देवाच्या फौजा. देवाच्या फौजा. अरे चला जाऊ दे गोरे भाऊ खंडेराव राजा. चला जाऊ दे जोर पाव खंडेराव राजा होजी. चला जाऊ दे गोरे भाऊ खंडेराव राजा.
वाघ्याची गोट नव खोटी कोणीकडे निघाली आमच्या मोठ्या माईची काठी उगन माय हरी हरी शिवामलारीचा तस 12 वर्ष झाले तपाला चिंता लागली महादेवाला. हो जन्माचं रूप धरून महादेवाले त्या राजा खेम बाबा इथं का बसलास इथं का बसलास. संतती करता बसलो. संतती करता राजा. हो तुझ्या सेवामध्ये संतती नाही. संतत नाही म्हणजे मरतो मला. बेशेक मार बेशेक. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे. सरच्याच्या भोगण्या जाय. काटली मध्ये का म्हणलं नाही. गोड लागते. हा एवढं कोट घे गोड गोड घे घोट घोट घे बिन पाण्याची घे. नाही चला, पाणी पुणे महाराज. पाणी पिंची